शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीकडून सरकारला लक्ष केलं जाते। शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही वाटत नाही असं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। केवळ घोषणा होतात आणि लोकांची फसवणूक होते असंही ते म्हणाले। व्हाईट पेपर काढून गुंतवणुकीची माहिती द्या अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। तर भास्कर जाधव यांनी सुद्धा पीक विम्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केलेली आहे। शेषनागाच्या जसे पृथ्वी असं ते आख्यायिका आहे त्याप्रमाणे ही कुंडली मारून बसली, आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखी सगळी परिस्थिती आहे। महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे? महाराष्ट्रातला बेरोजगार कुठे आहे? महाराष्ट्रातली गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यामध्येच आता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते। 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणून अख्ख्या सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली आणि आपण बघितलं असाल की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही। आणि आता ती सरकारने योजना बंद केलेली आहे। सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय।